शिवराय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थानं तुम्ही पीएम किसान योजनेच्या सुद्धा हप्त्याची प्रतीक्षा करताय. आता ही शेतकरी बांधवांनो, तुमची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. सरकारच्या माध्यमातून आता शिक्कामोर्तब झाला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार व कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणकोणत्या योजनांचे पैसे मिळणार, तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता, तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो शिक्कामोर्तब झाला असून आता वाटपाला सुरुवात होत आहे. तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार. त्यामुळे शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहत चला. ए टू झेड माहिती आता तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला. याच कारणामुळे महाराष्ट्रातील लाखो म्हणजेच की शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज होते आणि आता हीच खऱ्या अर्थाने नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो असा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेचा म्हणजेच की 24व्या हप्त्याचे 2000 रुपये अशी एकत्रपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आणि त्यासोबत तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत. आता ए टू झेड शेतकरी बांधवांनो फक्त पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. त्यामुळे तुम्ही जर का म्हणजेच की व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. आता सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, YouTube असेल, फेसबुक असेल किंवा इतर प्लॅटफॉर्म असतील ऑनलाईन, म्हणजेच की तुम्ही अनेक साऱ्या बातम्यामध्ये ऐकलं असेल, आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार असं सांगण्यामध्ये येतंय. किंवा काही जण तर असं बोलतात काल पैसे जमा झाले, नेमकी पैसे कुठे जातात, तुमच्या खात्यावरती काय येत नाहीत. तर पहा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेलाच नव्हता, परंतु आता खऱ्या अर्थानं सरकारचा मोठा निर्णय झालेला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे आता कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका. आता सविस्तरपणे तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायला मिळणार आहे. तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं स्पष्टपणे शिक्कामोर्तब केला असून आता यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शेतकरी बांधवांनो म्हणजेच की आजपासून पहिला टप्पा वाटप होणार आहे. आणि आज या ठिकाणी शेतकरी बांधवांनो या 13 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणती महत्त्वाची 13 जिल्ह्यांची यादी शिक्कामोर्तब झालेला आहे. ए टू झेड माहिती समजून घेऊया. तर आता पहा कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. तर आता खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ भेटतो, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. आणि जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी नाहीत, म्हणजेच की पीएम किसान योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत, असे अपात्र होणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. आता अनेक शेतकरी बांधव असं मनामध्ये प्रश्न आले असतील की पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचं काय. तर पहा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो म्हणजेच की दर वर्षाला 6000 रुपये दिले जातात. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून दर
वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। याच कारणामुळे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा खऱ्या अर्थानं लाभ मिळतो, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जातो। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, तो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थानं नेमकी कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे अपूर्ण राहिल्यानंतर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, कोणती कामे तुमची पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे, हे जाणून घेऊया। आणि त्यानंतर लगेच आपण 13 जिल्ह्यांची यादी पाहूया। जर का त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम आहे, म्हणजेच की लँड सीडिंग पूर्ण करून ठेवायची आहे। लँड सीडिंग पूर्ण असेल तरच तुम्ही पात्र असणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम, आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। महत्त्वाचं तिसरं काम, फार्मर आयडी काढलेलं नसेल तर फार्मर आयडी तातडीने काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की ई-केवायसी सुद्धा पूर्ण करून घ्यायची आहे। ज्या शेतकरी बांधवांची ही कामे पूर्ण असतील असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत। असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते 13 जिल्हे आहेत, कोणत्या 13 जिल्ह्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे, कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळ पासूनच या ठिकाणी वाटप होणार आहे, सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थानं आलेलं आहे का, हे एकदा नक्की चेक करा शेतकरी बांधवांनो। तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड। बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, बीड मधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। बीड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता खऱ्या अर्थानं जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, त्यानंतर भंडारा। अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, भंडारा या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या 24व्या हप्त्याची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा करत असाल, तर शेतकरी बांधवांनो, ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे खऱ्या अर्थानं संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे। तुम्ही सुद्धा कसली काळजी, कसली चिंता करू नका। तुमच्या जिल्ह्यावरती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यानंतर चंद्रपूर, धुळे, चंद्रपूर, धुळेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, चंद्रपूर, धुळेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी, कसली चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतर ठाणे, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी, कसली चिंता करू नका। पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप होणार आहे। त्यानंतर पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे अशीच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।